मांजरेवाडी धर्म तालुका खेड गावातील अल्पवयीन मुलीच्या अपहरण, अत्याचार आणि नंतर निर्घुणपणे खून केल्याप्रकरणी नराधम आरोपीचे घर आणि घरासमोरील वाहने अज्ञातांनी घर पेटवून देण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अनर्थ टळला। गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून आरोपी फाशी देण्याची मागणी होत आहे। शुक्रवारी 18 एप्रिल रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी नराधम आरोपीच्या घरासमोरील ट्रॅक्टर पेटवला। घराच्या खिडकीतून आगीचे बोळे आत फेकल्याने घरातही आग लागली। यावेळी पोलिसांसह अग्निशमक दलाच्या गाडी दाखल झाल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले। आरोपीच्या घरासमोर 2 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करत आरोपीच्या घराला संरक्षण देण्यात आले आहे। गावात सध्या तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून नराधमाला फाशी झालीच पाहिजे, नाहीतर गाव शांत बसणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे। खेड तालुक्यातील मांजरेवाडी धर्म तालुका खेड येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून अमानुषपणे दगड डोक्यात घालून खून केल्याप्रकरणी या घटनेचा सर्व स्तरांतून निषेध व्यक्त केला जातोय। आरोपीला जलदगती न्यायालयामार्फत फाशीची शिक्षा होण्यासाठी मांजरेवाडी ग्रामस्थांनी कॅन्डल मार्च काढला होता। आरोपी नवनाथ कैलास मांजरे, वय वर्ष 29, राहणार मांजरेवाडी धर्म तालुका खेड या नराधमाने अल्पवयीन 17 वर्षाच्या मुलीला गाडीवर बसवून शेतात नेऊन बलात्कार केला, तसेच तिचा दगडाने ठेचून अमानुषपणे खून केला। पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह भीमा नदीच्या पाण्यामध्ये टाकला। या घटनेचा सर्व स्तरांतून निषेध व्यक्त केला जात आहे। मांजरेवाडी गावात जाळपोळीनंतर तणावपूर्ण शांतता आहे।